निर्जी सोबत फाईट करत असताना तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर आदरणीय श्रीपतजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो तुमच्या साहेबांना देतोय मॅन ऑफ द मॅच विनीत पाटीलला। ज्या खेळाडून 25 धावा कुठल्या तो विनीत पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर या लगेच विनीत पाटील चांगलं क्रिकेटर ज्या बॅटमधून आपण जरूर बघितलं आणि सतत टीम दातिवलीसाठी चांगला खेळ जरूर करत असतो तो विनीत पाटील आज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। तर आदरणीय श्रीपत पाटील साहेबांना विनंती करतोय तुमच्या हस्ते आपण सामनावीर जरूर देणार आहोत। चांगलं क्रिकेट नक्कीच विनीत पाटीलनं या क्रीडांगणावरती केलं। तर विनीतला देखील शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅच साठी। आपण पहिली मॅच बघितली पडले विपक्ष सोनारपाडा पडले संघानं अतिशय चांगला खेळ खेळला। तर मयूरनं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं 45 धावा बनवल्या आणि अतिशय चांगला खेळ करून पुढच्या फेरीमध्ये देखील दाखल झाला। आणि दुसऱ्या मॅच मध्ये टीम दातिवलीनं निर्जय विरुद्ध चांगला खेळ आपण करत असताना विनीत पाटीलला बघितलं। शुभेच्छा विनीत तुला जरूर नेक्स्ट मॅच साठी आपण जरूर पाहायला मिळतं। तर वेळ घ्यायचा नाहीये नेक्स्ट मॅच। एका बाजूला संघ आपण बघतोय कोळेगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम देसाई फाईट करताना पाहायला मिळेल। आमचे गुरुवर्या नक्कीच आपण बघणार आहोत विनोदजी पाटील सरांना नक्कीच कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील। थँक्यू सो मच। I'll check. Thank you very much करण काळान। स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके रसिकांचं या खेळामध्ये। ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट। अनिश्चिततेने भरलेला हा खेळ तुम्हा आम्हाला देतो नेहमीच वाटत असतो ग्रेट। आणि याच खेळामुळे तुमचे आमचे नित्य नियमाने होत असते भेट। स्पर्धा आपण बघतायत सागाव चषक दिवस 4था अंतिम दिवस निर्णायक दिवस। मैदानावरती जबरदस्त लढती आज आपण अनुभवताय। पहिला सामना रोमांचकारी झाला जिथे पडले संघाने विजय प्राप्त केला सोनारपाडा संघावरती। अमोल पाटीलची अर्धशतकीय ती खेळी झुंजार खेळी कुठेतरी त्या खेळीने संघाला विजय प्राप्त करून द्यायला होता पण तसं काही घडलं नाही। पडले संघाने विजयाचं खातं उघडलंय। मागच्या मॅच मध्ये जय हनुमान दातिवलीने जय हनुमान निर्जय संघाला 56 धावा चेस करत असताना सामना जिंकला। विनीतजी 25 धावांची खेळी या मॅच मध्ये फार महत्त्वाची ठरली आणि दातिवलीने विजय प्राप्त केलाय। आणि यानंतर आता वळतो आपण पुढच्या सामन्याकडे। एका बाजूला जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई दुसऱ्या बाजूला जय गावदे क्रिकेट संघ कोळेगाव। टॉस जिंकलेला आहे वागेश्वर देसाई या संघाने। प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय व इन्व्हाइट केले कोळेगाव संघाला बॅटिंगसाठी। मॅच लगेच सुरू करा। वेळेच्या बाबतीत सगळ्यांना आम्ही सूचित करतोय प्लीज अनावश्यक वेळ अजिबात त्या ठिकाणी घेऊ नका। वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा। 9 मॅचेस कव्हर करायचे आहे। आज सकाळी 9 ते 9:15 पहिली मॅच सुरू करायची होती पण तसं न करता आम्हाला आमचा नाईलाज झाला। 9:40 पहिला चेंडू पडला आणि त्यामुळे तो वेळ तिथे वाया गेला। त्यामुळे प्लीज इथून पुढे अजिबात टाइमपास नको। मॅच सुरू होते सलामीला आपण बघतो त्या ठिकाणी स्ट्रायकिंग इंडला बॅटर ओमकार आणि नॉन स्ट्राईकला विश्वास। बॉलिंग मार्क तयार रितेश पहिलाच बॉल। हो यावेळेस मात्र बाहेर पडल्यानंतर निघतोय त्याच कारणासह अंपायर सचिन म्हात्रे सांगतायत हा वाईड बॉल आहे। वाईडने इथून अकाउंट ओपन होतं कोळेगाव संघाचं। बॉलिंग मार्क रितेश। यंदाच्या हंगामात देसाई संघाची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे। कोळेगाव संघ देखील इम्प्रेस करतोय। काही स्पर्धांमध्ये त्यानेही छाप सोडलेली आहे। ओ मिस टायमिंग टॉप आहे झेलची शक्यता। फिल्डर येत आहेत मिड ऑनला त्या ठिकाणी पण वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतो। 1 धाव येते आणि धावसंख्या धावफलक बघतो आपण 2 धावा झाल्यात। आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण 71 बघितल्या त्यानंतर 55 पण सगळ्यात मोठी धावसंख्या काल नोंदवण्यात आली ती म्हणजे 89 पाटील 11 संदर्भ संघाने। पण त्यानंतरच्या मॅच मध्ये आपण बघितलं की प्रथमेश पाटीलना गंभीर दुखापत झाली पायाला
आणि फ्रॅक्चर झालं आणि प्लास्टर करण्यात आले. जवळजवळ 1-1.5 महिना रेस्ट त्यांना करावी लागेल. ओ यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून लॉंगॉनला पाठवला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना येतोय हा चौकार. आणि त्याचाच फायदा घेत असताना या चौकाराने धावसंख्येला पुढे घेऊन जातोय 6 धावा. आशु आमच्या सोबतीला स्कोरच्या भूमिकेत होते. 2 मॅच अत्यंत चांगलं स्कोरिंग केले. आता वेदांत पाटील आमच्या सोबत आलेले आहेत. आज राहुल जाधव काही कामानिमित्त त्यांनी रजा घेतली पण दुपारनंतर ते आमच्यासोबत जोडले जातील. पुरुषोत्तम देखील आलेले आहेत. त्याचबरोबर रोहित आलेले आहेत. आज अपेक्षा की सगळी आमची टीम या ठिकाणी दिसेल जे मागच्या 3 दिवसात दिसले नाही. हवेतून खेळतात. ओव्हर द बॉल रेड फिल्डर धावतात. मिड ऑफ वरनं गेल्यात पण लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतात. तिथे झालेली आहे मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण. धावा येतील मिळतील 4. बॅक टू बॅक 2 चौका. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 10 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. रितेशला टार्गेट करण्यात येत आहे. खूप चांगले बॅटिंग करतायत. एक चौकार लॉंगॉनला लगावला. तिथे फिल्डर तैनात केला पण लगेचच मिड ऑफच्या वरून खेळले लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे येताना फार वेगाने आला पण चेंडू अडवता आला नाही. रितेश स्कूप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र संपर्क नाही झाला. वेग प्रचंड होता. थोडासा वेग या चेंडूमध्ये अतिरिक्त बघायला मिळाला. मागचे 2 चेंडू आपण जे बघितले ते याहीपेक्षा थोडेसे गती त्यामध्ये कमी होती. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 10 धावा. प्रेक्षकांची गर्दी आज अपेक्षित आहे. यूट्यूबवरती सुपर स्पोर्टवरती अनेक प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले. यावेळेस मात्र काय फटका आहे. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली या फटक्याने. व्हॉट अ शॉट. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने खेळले होते. राऊंड द विकेट. रितेश आले थोडस एक पाऊल पुढे गेले आणि बघा मागच्या बाजूला सूर्याची आठवण करून दिले. सूर्यकुमार यादव T20चे कॅप्टन आहेत. मिस्टर 360 डिग्री म्हणून त्यांना संबोधलं जातं. आधी आपण AB डिव्हिलियर्सला या नावाने ओळखत होतो पण काय सुंदर फटका बघा. ऑन साईडला लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिला चेंडू. व्हॉट अ शॉट. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 16 धावा. कर्पूस समाचार घेतला जातोय. आज पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा पडले संघाने. कुठल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या त्याने 39 केल्या होत्या. फ्रंट फुट वरती येऊन इनसाइड आउटचा जबरदस्त नजराणा पेश केलाय. हा देखील जाय सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार. ज्याच्या नावाने हा संघ खऱ्या अर्थाने ओळखला जातो. यंदाच्या हंगामात अनेक लॉट्स आम्ही बघितले जिथे कोळेगाव आणि ब्रॅकेटमध्ये विश्वास लिहिण्यात येतात. म्हणजे विश्वासने या संघाची बांधणी केली. आज बबलूला इन ॲक्शनमध्ये बघाल. बबलू सारखा अत्यंत टॅलेंटेड ऑलराऊंडर या संघामध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये दिसेल. आणि त्यामुळे कोळेगावची ताकद एक वेगळी ताकद तुम्हाला बघायला मिळेल. देसाई संघ नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला कधी या संघाने कमी लेखलं नाही. माहिती आहे क्रिकेट हा खेळ असा आहे की जिथे कधी कुणाला कोणी आसमान दाखवू शकतो. प्रमोद म्हात्रेंना आपण आज इन ॲक्शनमध्ये बघतोय. बऱ्याच दिवसानंतर आज बादल टीममध्ये नाही आहे. काही खेळाडू गैरहजर आहेत. जसे मगाशी आपण बघितलं निलजेचेही 3 ते 4 खेळाडू गैरहजर होते. आणि जेव्हा हे खेळाडू गैरहजर होतात कुठेतरी त्या कामगिरीवरती तो परिणाम होताना दिसत असतो. बॉलिंग मार्क व मयूरला आणलेले.
हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. मिड ऑफ फिल्डर आहे. धावचीची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण थ्रो अगदी समोर धडकणे चेंडू आपटला होता आणि एका धावेने धावसंख्या धावफलक होती. आपण बघतोय 21 धावा मयूर मात्रेला आणलेले आहे. या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न असा गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स त्याने नोंदवलेले आहेत. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई हा संघ खेळतोय आणि जेव्हा जेव्हा संघ खेळतो तेव्हा तेव्हा रिचीच्या आठवणी नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये त्या जागृत होत असतात. रिव्हर्स खेळतोय. यावेळेस मध्ये चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक लाजवाब फटका. धावा मिळतील इथून 4. चौकार आणि धावसंख्या धावफलक कधी जाऊन पोहोचले ती 25च्या घरामध्ये. आज धावांचा पाऊस पडेल काल त्याचा संकेत मिळाला होता. पहिल्या 2 दिवसामध्ये भरपूर चर्चा सुरू होती की धावा होत नाही गोलंदाजांची दादागिरी 2 दिवसात आपण बघितली. पण जसा 3रा दिवस उजाडला धावसंख्येला आपण बघितलं कशी गती मिळत गेली. 89 धावा ही सर्वात मोठी टोटल आपण बघितली. 71 धावसंख्या आपण बघितली. 70 बघितली. पहिल्या दिवसात 59 ही धावसंख्या मोठी होती. हो स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघ्यावरती आले होते. इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाही. डॉट बॉलने कमबॅक करत असताना मयूर मात्रे धावसंख्या धावफलक होती. बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 25 धावा झाल्या. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. एकूण आपण बघितलं तर 20 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू डॉट फेस केला विश्वासने. हो यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डरच्या डोक्यावरून पाठवला चेंडू सीमा रेषेच्या पार. येतो हा षटकार. वास दिसला त्याचा क्लास दिसला आणि फटका किती आपण खास बघितलेले आहे. या षटकाने धावसंख्या धावफलक होते 31 धावा झाल्यात. विश्वासला रोखणं फार कठीण होऊन बसलेलं आहे. विश्वास मात्र अत्यंत कॉन्फिडन्सने खेळत असताना मैदानावरती सलामीला आलाय आणि स्ट्राईक वरती येत असताना धावसंख्येला आकार देतोय. त्याचा स्ट्राईक रेट 350चा बघायला मिळतोय. बॉल गेलाय का 2 बॉल आपण चॉईस करायला देतो. जर एक हरवला असेल तर दुसरा लगेच जायचा आणि दुसरा जरी हरवला तर मग तुम्हाला बॉल चॉईस नसेल. मॅच बॉल आलेला आहे. बॉलची तपासणी केली जाईल. निरीक्षण करतील परीक्षण करतील चेक करतील व्यवस्थित आहे का फुटला वगैरे नाही का खराब झालाय की नाही या सगळ्या गोष्टी बॅटर चेक करत असतो. आणि त्यानंतर आता मात्र बॉल दिलेला आहे सुपूर्द केलेला आहे तो मयूरकडे. बॉलिंग मार्कवर मयूर मात्रे पुन्हा एकदा विश्वाससाठी. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळतायत. फिल्डर येतात डीप मधून. हिमांशू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे थोडीशी चूक आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती 5 चेंडू म्हणजे 11 चेंडूमध्ये आतापर्यंत 33 धावा आलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. जसं पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये 39 आपण बघितल्या तशाच पद्धतीचं क्रिकेट कोळेगाव संघ मैदानामध्ये दाखवत असताना जसं पडलेगावने दाखवलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना. मयूर मात्रे या ओव्हरचा अंतिम चेंडू. बॅटची एज फाईन लेगला चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार आणि जाताना देऊन गेला धावा 4.
बॅटरला वाटत असेल तर त्यांनी तो घ्यावा. तुम्हाला ते राईट्स दिले गेले आहेत. एक रिव्ह्यू तुम्हाला मिळेल तर रिव्ह्यू भीमरसाठी असणार आहे. पण रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही. फिल्डिंग लगेच लावून घ्या देसाई टीम प्लीज. तर 10 चेंडू फेस केल्यात विश्वासने. 34 धावा केल्या. 340 त्याचा स्ट्राईक रेट. धावा एकूण 37 झालेल्या आहेत 2 ओव्हरमध्ये. पहिल्या मॅचमध्ये 39 बघितल्या. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये प्रथमच्या 21 आल्या होत्या. त्यानंतर आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 बघितल्या होत्या. पण या मॅचमध्ये आपण पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा बघितल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावसंख्या सकाळी बघितली आणि त्याच्यानंतरची ही पॉवर प्लेमधली आणखीन एक धावसंख्या 37. अत्यंत चांगली सुरुवात. दोन्ही बॅटर सेटल झाल्यात. ओमकारला फारशी स्ट्राईक मिळाली नाही. केवळ 2 चेंडू त्याने फेस केल्यात. 2 धावा केल्यात. पण दुसऱ्या बाजूला विश्वास आपल्या नावाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत असताना आपल्या संघ हितासाठी आपल्या गावाच्या नावासाठी प्रचंड मेहनत करत असताना बॅटिंग खूप चांगली करतोय. समोर खेळतायत फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. जाईल हा देखील सीमारेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन जाईल 4 धावा. ही दुसरी धाव विश्वास आणि ओमकार पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 43 धावा झाल्यात. अत्यंत सुंदर धावगती. अत्यंत सेन्सिबल क्रिकेट. मेरिटवरती बॅटिंग करतायत. जसा चेंडू तसं उत्तर मैदानावरती दिलं जाते. फटका फसला. यावेळेस मात्र झेलची शक्यता. झेल टिपला. फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचा बदल मैदानावरती फलंदाज बाद झालाय तो म्हणजे ओमकार. बबलू पाटीलचं आगमन होत आहे. आल्यानंतर चेंडूची तपासणी करत आहे. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाल्यात 43-43. पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला प्रवीणने. फिरकी आक्रमण सुरू झालं. प्रवीण फारशी गती देत नाही. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि या फिरकीच्या जाळ्यात ओमकारला अडकवलेलं आहे. ओमकार परतला. ओमकारने एकूण धावा केल्या धावफलकावरती आपण बघतो. वैयक्तिक 8 धावा. एकूण चेंडू त्याने फेस केले 5. पण दुसऱ्या बाजूला विश्वास अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या जोडीला तितकाच घातक फलंदाज अत्यंत अनुभवी एक परिपक्व क्रिकेटपटू बबलू मैदानावरती दाखल झाला आहे. लेफ्ट हँडेड आहेत आणि नक्कीच फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील. प्रवीण चेंडूला जाऊ दिलाय. यावेळेस मात्र अनुमान चुकलेला आहे. बबलू आशाभूल नजरेने बघत होते अंपायरकडे. पण हा फेअर बॉल आहे. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावलेली 43 वरती. पुन्हा एकदा हा चेंडू स्टान्स बदलला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. आणखीन एक डॉट. बबलू नेहमीच या पद्धतीने खेळत आलाय पण यावेळेस आपण बघताय स्टान्स बदलल्यानंतर हा चेंडू मात्र लेग स्टंपवरती फेकला होता. पण जेव्हा स्टान्स बदलला तो ऑफ स्टंपवरती गेला. यावेळेस मात्र पाठवला मिड विकेटला. फिल्डर आहेत. एफर्ट्स खूप चांगले झाले होते हिमांशूचे. झेल त्या ठिकाणी झालाय ड्रॉप. बबलूला जीवनदान मिळते. मिळेल एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो ती म्हणजे 44 धावा. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केले. सुरुवातीला 2 बॉलमध्ये 5 झाले. आपण पुढच्या 4 बॉलमध्ये
धावा आपण जर बघितल्या पहिल्या 2 बॉलमध्ये 6 होत्या आणि नंतर 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव 1 विकेट. चांगलं कमबॅक देसाईचं मैदानावरती आपण बघताय. स्वर्गीय रिची मात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. रिचीच्या असंख्य आठवणी अनेकांच्या हृदयात आहेत. मैदानावरती असताना कित्येक सामने जिंकून दिले. पूर्वी रिची प्रमोद जेव्हा सलामीला यायचे त्या काळामध्ये आपण नेहमी म्हणायचो की ही देसाई संघाचे एक यशस्वी सक्सेसफुल ओपनिंग पेअर. त्या जोडीने अनेक पार्टनरशिप रचल्या. पण कोविड काळात रिची आपल्याला सोडून गेला आणि दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण क्रिकेट विश्वावरती. स्वर्गीय निलेश मात्रे यांच्याही आठवणी आपल्याला नेहमीच सतावत असतात. नांदवी संघाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू. त्याचबरोबर त्यानंतर आपण रणजित मात्रेला गमावलं. त्यानंतर आपण बघितलं तर वीरेन मात्रेलाही गमावलं. उमेश भोईर हे काही देसाईचे अनमोल हिरे सोडून गेले आणि या सगळ्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये राहतील. कारलवीचे नवनाथ देखील मागच्याच वर्षी त्यांना देहवाज्ञा झाली. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंगला घेत लावा. तर सुखदेव काका मॅच बघतायत, त्यांनीही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि क्रिकेटशी अतूट नाते. आताच त्यांची क्लिप व्हायरल झाली. गोरेगावच्या मैदानावरची नाईट स्पर्धेमध्ये गेस्ट म्हणून गेले होते. खेळपट्टीला वंदन केलं, नतमस्तक केलं. ते प्रत्येकाने करायला हवं. ही खेळपट्टी तुम्हाला ओळख निर्माण करून देते. ही खेळपट्टी तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देते. तर मयूरला आणले सेकंड स्पेलमध्ये. 4थ्या ओव्हरमध्ये संघनायक त्या ठिकाणी लीड करतात. खऱ्या अर्थाने प्रमोद मात्रे मास्टर माइंड. हा चेंडू ऑफ स्टंप वरती खूप चांगली पिचिंग त्या ठिकाणी आपण बघतायत. हा डॉट बॉल येतोय. थोडासा संघर्ष करताना दिसत आहेत प्रमोद मात्रे, एक लेजंड क्रिकेटर. वयाच्या 13व्या 14व्या वर्षी सलामीला येताना आम्ही बघितले त्यांना. प्रमोद मात्रेची बॅटिंग बघणं त्या काळात फार मोठी पर्वणी असायची आमच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टान्स बदलला. यावेळेस खूप जास्त बाहेर पिचिंग आहे. अंपायर त्या ठिकाणी सांगतात वाईड बॉल आहे. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये बघा. रिव्ह्यू तुम्हाला मिळेल बीमर साठी. तर बघा सातत्याने स्टान्स बदलत आहेत. कधी रायटी होतात, कधी लेफ्टीवरनं रायटी स्टान्स घेत आहेत. त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे आणि प्रमोद मात्र या ठिकाणी पंचांच्या निर्णयाविरुद्ध थोडेसे निराश आहेत, नाराज आहेत. तर डॉट बॉल धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाले ते म्हणजे 45 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. मयूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर दी विकेट बबलू साठी. हा चेंडू जाऊ दिलाय. यावेळेस मात्र आपण बघतायत ऑफ स्टंप वरती पिचिंग आहे आणि हा डॉट बॉल येतोय. मागचा आपण बघितलं तर वाईड या ठिकाणी अंपायरने दिला होता. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 45. पब्लो पाटील आज थोडेसे लय मध्ये दिसत नाहीयेत. स्टान्स बदलत आहेत. थोडीशी दुविधा मनस्थिती सुरू आहे मैदानावरती. मयूर हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खूप जास्त बाहेर पिचिंग होते. वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 46. 46 धावा झाल्या. 4थं षटक सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूप चांगली बॅटिंग झाली. 37 धावा आल्या होत्या. पण आतापर्यंत पुढच्या ओव्हरमध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये आपण बघतोय 2 चेंडू वाईड आहेत, 2 डॉट आहेत. फुलटॉस आहे. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फील्ड त्या ठिकाणी आकाश. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 47 धावा झाल्यात. हितेश डीप मध्ये फिल्डिंग करतात. हे काही क्षेत्ररक्षक देसाईचे अत्यंत वेगवान आहेत, जलद आहेत. रितेश देखील सीमारेषेवर फिल्डिंग करतात आणि सीमारेषेवरती फिल्डिंग करणारे जे तुमचे खेळाडू आहेत, क्षेत्ररक्षक आहेत, ते फार चपळ असायला हव्यात. त्यांचा फिटनेस चांगला असायला हवा कारण त्यांना भरपूर एरिया कव्हर करावा लागतो. लॉंग ऑफच्या फिल्डरला कधी कधी लॉंग ऑनलाही धावत जावं लागतं, कधी कधी कव्हरच्या दिशेनेही त्याला यावं लागतं. तर ही कसरत करावी लागते. आज मोरेश टीममध्ये दिसत नाहीयेत. नितीन सुद्धा नाही आहेत.
पण काही यंगस्टरला ती संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायला हवं. जसं त्यांच्या टीममध्ये 3 खेळाडू होते, अजय पाटील, त्याचबरोबर सँडी दुखापतग्रस्त आहेत, नागेश त्यांच्या भावाचा साखरपुडा असल्या कारणाने त्या टीममध्ये दिसले नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा दातरी संघाला उचलता आला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा मयूर. फुल टॉस लॉफ्ट केलाय, फिल्डर चेंडूच्या खाली, पण डोक्यावर गेला थेट सीमा पार. येतो गगनभेदी गगनचुंबी षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 53. 50 पूर्ण 12 चेंडू फेस केल्यात, विश्वासने गेल्या 40 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय विश्वास, विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी करतोय. नेतृत्व काय असतं, जबाबदारी काय असते दाखवत असताना मैदानावरती आपण बघतायत त्या ठिकाणी विश्वासला सलामीला आलेले आणि अत्यंत चांगली बॅटिंग करतायत. अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावलेले आहेत आणि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळालेली आहे. त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना हा फुलटॉस पाठवलाय मिड विकेटच्या दिशेने. पुढचा सामना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि आई गावदेवी जीवदानी क्रिकेट संघ साबे. दोन्ही टीमच्या संघनायकांना सूचना आम्ही करतोय, लवकरात लवकर टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी, अन्यथा पॅनल्टी लागू शकते. तर 4 षटकं संपल्यात, धावफलकावरती बघतो आपण एकूण 53 धावा झाल्यात. 13.25 ही धावांची गती आपण बघतोय. करंट रन रेट आपण बघतोय या ओव्हरमध्ये 9 आल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 होत्या, पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 16 आल्यात. देसाईचं कमबॅक खूप चांगलं झालंय आणि एकूण धावा 53 4 षटकाच्या समाप्तीनंतर. बघूया अखेरचं षटक कोण घेऊन येतोय. सागाव चषकचा आजचा हा अंतिम दिवस, 4था दिवस लक्ष वेधून घेतले या स्पर्धेने साऱ्यांचं. आपण आहोत उसरगर गावामध्ये आणि किंग मैदानावरती ही स्पर्धा सुरू आहे. 4थ्या दिवसामध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर ही खेळपट्टी. पहिल्या 2 दिवसामध्ये या खेळपट्टीने गोलंदाजांना मदत केली, पण कालच्या दिवसात आपण बघितलं ही खेळपट्टी आता फलंदाजासाठी नंदनवन ठरते. एक स्पोर्टिंग विकेट आहे आणि बघूया या खेळपट्टीवरती गोलंदाजांनी रेकॉर्ड्स केल्यात, फलंदाजांचे रेकॉर्ड्स आपण बघितलेले. 3 अर्धशतक आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. पहिले अर्धशतक एक रायझिंग स्टार माताडी संघाचा राज ज्याने पूर्ण केलं, त्यानंतर संदीप पाटील ऐरे संघाचा, त्याने 59 धावा केल्या 22 चेंडूमध्ये. आणि आज सकाळीच आपण बघितलं अमोल पाटीलने 50 केल्या अवघ्या 18 बॉलमध्ये. सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना पण कुठेतरी त्याची ती अर्धशतके खेळी वाया गेली, संघाला विजय प्राप्त करून देता आला नाही. तर 53 धावा अखेर षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवर तयार दक्ष पाटील. एक दक्ष मात्र आपण बघितलं पडले संघात, हे दक्ष देसाईचे आहेत. क्रिकेटची अत्यंत वैभवशाली परंपरा देसाई गावाची राहिलेली आहे. ती दहशत आजही 40+ मध्ये बघायला मिळते. जुने खेळाडू आज 40+ खेळत आहेत. जवळजवळ 7 ते 8 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आहेत आणि या संघाच्या नावावरती यंदाच्या हंगामात 7 ट्रॉफीज आहेत. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट केला, लॉंग ऑन ला फील्ड त्या ठिकाणी आहेत. नो बॉल कॉल अंपायरने केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या अंपायरने एक हात बाहेर काढलाय आणि बघा 1+1 2 तर मिळतील, त्याचबरोबर मिळेल फ्री हिट. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा झाल्या आहेत. काटई आणि साबेचे कॅप्टन बघा अखेरचं षटक सुरू झालंय टॉस साठी. या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस आई जीवदानी क्रिकेट संघ साबे यानंतर इन ऍक्शन मध्ये असतील. फुल टॉस आहे, फ्रीड बॉल यावेळेस मात्र पाठवलाय लॉंग ऑनला. पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि यावेळेस केवळ एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या. तर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे भीमरसाठी. या रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग साईडने. चेक करूया आपण ओव्हर द वेस्ट साईड आहे की हा अबाव द वेस्ट साईड आहे. रिव्ह्यू 2008 मध्ये पहिल्यांदा रिव्ह्यूचा वापर केला होता आणि या प्रणालीमध्ये पहिल्यांदा बाद होणार फलंदाज आपण बघितला वीरेंद्र सेहवाग होता.
इट्स अ फेअर बॉल. तर व्ह्यू अनसक्सेसफुल या ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजे कोळेगाव टीमचा. तर धावबलकावरती आपण बघतोय एकूण आम्हाला वेदांत सांगताय ते 56 धावा आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती. मागच्या मॅच मध्ये 56चं टार्गेट दातिवली चेस केलं होतं. दक्ष ओ यावेळेस मात्र स्विंग केलाय. स्क्वेअर लेग फिल्डर सुंदर झेल टिपलं त्या ठिकाणी. ऋषी प्रमोद मात्रे आणि फलंदाज बबलू पाटीलच्या खेळीचा होता अंत. चौथ्या क्रमांकावरती बबलू बाद झाला. बबलू प्रचंड संघर्ष गेला. स्विचचे अनेक प्रयत्न त्याचे असफल झाले. गोलंदाजानेही हेरलं की हा फलंदाज सातत्याने स्टान्स बदलतोय. त्यानेही त्याच्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं आणि बबलूला वेठीस धरून ठेवलं होतं. दक्ष ओ बॅटचे ज्येष्ठांच्या मागे झेल टिपलाय. सुंदर झेल यष्टांच्या मागे यष्टी रक्षक त्या ठिकाणी विकासने आज झकास झेल टिपलाय. आणखीन एक गडी बाद होतोय मैदानावरती कोळेगाव संघाचा. त्यातून त्यांना वेळ मिळत नाही. जितेशला 3 विकेट गेले आहेत. एक रनआउट आहे त्यामध्ये. बॅटचे मागे चेंडू गेलाय. समोर त्या ठिकाणी टप्पा पडलाय. केवळ एक धाव इथून मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 57 धावा झाल्यात. काटईचे कॅप्टन या आपण साबेचे कॅप्टन आलेले. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस आई जीवदानी क्रिकेट क्लब साबेमध्ये होईल पुढचा सामना. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. नाही झाला एखादा कॅप्टन जर गैरहजर राहिला त्या संघाला पेनल्टी लागू शकते.
हो समोर खेळतात फिल्डर चेंडूच्या खाली आणि सुपर झेल जमिनी समांतरा झेल होता. अशा प्रकारे डाव संपलेला आहे पहिला आणि खेळाच्या पहिल्या सत्रात प्रथम बॅटिंग करत असताना कोळेगाव संघाने एकूण धावफलकावरती लावलेली आहे ते म्हणजे 57. बघा 2 ओव्हरमध्ये 37 होत्या. पुढच्या 3 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा खर्च केल्यात. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो आणि खूप चांगला कमबॅक मास्टर माइंडने खूप जबरदस्त लीड केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं. अंकुश मडवी यांचं आगमन होते. स्वागत आहे. मॅच समरी बघू शकाल आपण. तर पहिलं सत्र या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. बॅटिंग कार्डमध्ये 42 धावा विश्वासने कुठल्या होत्या आणि विश्वास व्यतिरिक्त कुणाला डबल डिजिटमध्ये धावा करता आल्या नाही. पण सगळ्यात कमी धावसंख्या आपण बघताय दक्षने 1 षटकात केवळ 4 धावा दिल्या. 3 विकेट तिथे प्राप्त केल्या. प्रवीणने इकॉनॉमिकल बॉलिंग केली 7 धावा दिल्या 1 विकेट. पण जे आधीचे 2 गोलंदाज होते त्यांनी भरपूर धावा खर्च केल्यात. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. अंकुश मडवी यांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच विनोदजी पाटील. आपण जरूर त्यांचा आवाज ऐकला. एका बाजूला संघ काटे आणि दुसऱ्या बाजूला साबेगाव या दोघांमध्ये होणारे मॅच. तर मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतोय याच्या टॉससाठी. तर रामदादा येतील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आयोजक इथून दोघांमध्ये टॉस होतोय. एका बाजूला टीम काटे आणि दुसऱ्या बाजूला साबेगाव. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. तर काटेचा कॉल असेल स्विंग द कॉइन टेलिस कॉल आणि टॉस जिंकलाय आपल्याला पाहायला मिळते साबेगाव संघाने. डिसिजन काय असणार? फिल्डिंग असणार आहे. फिल्डिंगचा डिसिजन आहे. काटेही संघ तुमच्यासोबत फाईट करतोय. एक चांगला संघ या विभागामधला आपल्याला जरूर पाहायला मिळतो. साबेगाव देखील संघ चांगला आणि फिल्डिंग घेतली आहे. आणि काटे संघाला किती धावाचा रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 50च्या आत धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे. 4 दिवसाचं आयोजन आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला दिल्याबद्दल सागाव संघाचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. टीम काटाई आणि त्यांच्यासोबत फाईट करायला संघ साबेगाव. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तर काटाईचे कोणी मान्यवर आले असतील तर टीम साबेगावचे कोणी मान्यवर आले असतील तर व्यासपीठावरती यायचंय. तुमचं देखील सागाव चषकमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स आमचे हेडुटणे गावचा एक गोड आवाज नितीनजी कालन सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपण पाहतोय देसाई आणि कोळेगाव या दोन संघांदरम्यान. चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 अंतिम दिवसामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करून वळणार आहोत आपण या तिसऱ्या मॅच कडे, जिथे लक्षात असेल ते 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले आकाश पाटील आणि आकाशा सोबतीला ऋषी मात्रे. पहिल्या डावामध्ये 3 ओव्हर्समध्ये आय थिंक 43 ते 44 धावा होत्या. मात्र त्यानंतर धावसंख्येला लगाम लावला. खराब बॉल, फुल टॉस होता, समोर खेळला मिड ऑफ मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर, सेकंडचा कॉल आहे, रनआउटची संधी असेल, मात्र बॉल निसटलाय बबलू कडून आणि धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय 2. खराब बॉल होता पहिलाच. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, मात्र आपण कशासाठी रिव्ह्यू घेतलाय चेक करूयात. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आकाशने बॉल कुठे अटेम्प्ट केला, आकाश कुठे उभा होता, बॉल कुठे येत होता, सर्व गोष्ट पाहण्यात येतील. supersports.in या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात येते. माझ्या मॅचमध्ये जिथे पहिल्या 3 ओव्हर्समध्ये पहिल्या डावामध्ये 40 पेक्षा जास्त धावा होत्या, मात्र 5 षटकांमध्ये फक्त 57 वरती देसाईच्या गोलंदाजाने थांबवलं कोळेगावच्या धावफलकाला. 58च्या चेसमध्ये रिव्ह्यू सक्सेसफुल. इट इज नो बॉल. कमरेचा वरती अटेम्प्ट करण्यात आला. ऑन द टॉस ऑलरेडी उभा होता आकाश, सो क्लिअर कट दिसते येते की बॉल कमरेच्या वरती अटेम्प्ट केला. इट इज नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती 3. फ्री टॉन. बॅट आणि पायाच्या मधून मागायला बॉल शॉट चढला, फिल्डर उपस्थित, मात्र 1 धाव. ते रोखू शकत नाही. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येमध्ये वाढ होते. टोटल स्कोअर आपल्याला पाहायला मिळतोय 4 वरती. माझ्यासोबत आता वेदांत पाटील आहेत, अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टर. सागाव संघामध्ये वेदांत, अवधूत हे जेव्हा आलेले आहेत, फार चांगला लाईनअप तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वॉड सागावचा. सिनियर सोबत यंगस्टरची जेव्हा साथ असते तेव्हा प्रत्येक संघ चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. बॅटचा चेहरा उघडला, कव्हरचा वरतून बॉल चालला डीप कव्हरला, सीमारेषा पार. मात्रेने पहिलाच मारलाय चौकार. समोर खेळला, टोला बॉल लागला, विकेट वरती बबलू आलाय, पण 1 धाव रोखू शकत नाही. फार वेगाने ऋषी, आकाश दोघे आपापल्या एंडला पोहोचतात. सिंगलने धावसंख्येला आकार मिळतोय. ऋषी मात्र प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचं धावफलक सध्या आपल्याला पाहायला मिळते 9 आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर. मिड ऑन आणि मिड ऑफला 8 ठेवलं. मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर बाहेर. ऑन साइडला स्वीप करायचा होता. अपील यावेळेला बबलू करतोय. वाईड लक्ष्मचा बाहेरून आपण पाहतोय जात असताना बॉल. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. 27 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. समीकरण तितकंच अवघड नाही. ते अवघड बनवण्यासाठी बबलू पाटील उर्वरित गोलंदाजांना विकेट मिळवायचे आहेत. फुल टॉस आहे, मिड ऑन, मिड ऑफ आत, डाऊन दी ग्राउंड खेळलाय आणि बॉल साइड स्क्रीन वरती धडक मारतोय. या 4 धावा.
14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल बाकी आहेत अजूनही 2. एक नो बॉल आला, एक वाईड आला, 2 चौकार, एक लेग बायची सिंगल, एक सिंगल ऋषीच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. बबलू खराब बॉल, ज्युसी फॉली, प्रचंड ताकदीचा वापर. इट्स आउट ऑफ द पार्क. मोठा फटका, षटकार. षटकार पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये बॉल आला. 20 धावा धावफलकावरती. स्वीप केलाय. 1 मोर सुपर शॉट बाय आकाश पाटील. पॅडल स्वीप पाहायला मिळाला. बरोबर मिडल केले बॉलला, डीप स्क्वेअर लेगला. या 4 धावा आणि पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार. 58 धावा बनवत असताना रीच प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचा धावफलक नाबाद 24. 24 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आकाश पाटील, ऋषी मात्रे या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. अटॅकिंग सुरुवात. ओव्हर बिगन इज हाफ डन. बॅटिंग ऑर्डर खोलवरती येणारा प्रत्येक फलंदाज जरूर स्वाभाविक खेळ त्यांचा खेळण्याचा प्रयत्न करतो, हे अगोदरपासून आपण बघितलेलं आहे. मात्र या मॅचमध्ये ऋषी आणि आकाश या दोघांनी पार्टनरशिप बिल्ड केले. पहिल्या 6 बॉलमध्ये 24. सेकंड ओव्हरची सुरुवात उत्सर्गगाव एंडकडून बॉलर आलाय सौरभ. ऑफ स्टंपचा बाहेर ड्राईव्ह करायचा होता, मात्र यावेळेला बॉल निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. रियांश 11 ऋषी प्रतिष्ठान वागेश्वर देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय कोळेगाव. नेक्स्ट मॅच जयदुर्ग माता क्रिकेट संघ काठी, आयजी विधानी साबे दोन्ही संघांनी तयार. मिड ऑफ आत आहे. बॅटचा चेहरा उघडला फ्रंट फुटला. सुपर्ब. मात्रेने आणखी एक मारलाय चौकार. रिप्ले मध्ये पहा, फ्रंट फूट वरती फार चांगल्या पद्धतीनं ऋषी खेळतो आणि आता त्याचा प्रत्यय आला. फ्रंट फूट वरती आला. फुल टॉसला लॉफ्ट केलंय समोर. मिड ऑफचा वरतून 4 धावा. बॅकफुटला पंच केलाय. पुन्हा गॅप. पुन्हा पहा 4 धावा. कव्हरच्या गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. ऋषी मात्रे इज ऑन फायर नाव. 1 मोर बिग हिट. 4 धावा चौकार. बॉल टाकण्यात आलेले आहेत कोळेगावच्या गोलंदाजांकडून, ज्यामधले 4 चौकार, 4 नाही तर 5 चौकार, 1 षटकार. समोर खेळलाय. चला, जिथून फिल्डर काढणार तिथे आम्ही मारणार. आता गोलंदाजाचा सेट सोबत खेळण्यास सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. ऋषीच्या बॅटमधून लागोपाठचा 3रा. 4 चौकार. बॅकफुटला 4था पहा. 3 आले. 4था पहा. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल ऋषीच्या बॅटमधून 4था चौकार. अठ्ठावन्न पाटील वरती देखील तुटून पडलेले 4 चौकार लागोपाठ. 5वाही पहा. खोला टाकलाय. हेलिकॉप्टर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ 5 चौकार. हा देखील विक्रम या स्पर्धेमधला
ऋषीच्या बॅटमधून आलेलं 5 चौकार. पॉवर प्ले एंड होतोय. कोळेगावचा अगेन्स्ट रियांश 11. वाघेश्वर देसाईचं धाव फलक पोहोचलाय 44 वरती. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 14. काल आपण शुभम जे संदर्भचे फलंदाज होते बॅक टू बॅक 5 सिक्सर त्याने आपल्या समोर दाखवले होते. प्रथमेशने आय थिंक लागोपाठ 4 चौकार मारले होते या मॅच मध्ये. आजच्या अंतिम दिवसामध्ये लागोपाठ 5 चौकार आलेले आहेत. ऑफ स्ट्राईक ऋषी, ऑन स्ट्राईक आकाश. थर्ड ओव्हरला होते सुरुवात. 18 बॉल 14 धावांची गरज आहे मॅच मध्ये. निहाल थिकट बाउन्सर सुपर. थर्ड ओव्हरची सुरुवात. हे जर बॉल येत राहिले, विकेट जर आले, डॉट बॉल जर आले तर मात्र या मॅच मध्ये कोळेगाव होईल. अन्यथा सर्व काही देसाईच्या बाजूनेच आहे. 17 बॉल 14 धावा. पुढे टाकला, हॅमर केला, हाफ आर्म पूल, लॉंग ऑन, कॅच ड्रॉप. एक धाव सहजरित्या ते मिळत असताना चांगला प्रयत्न होता सौरभचा, मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. स्टील रिक्वायर्ड 13. 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पाहूया 6वा चौकार येतोय का लागोपाठ. ऑन साइडला टर्न केला फिल्डर त्या ठिकाणी, मात्र मिसफील्ड झाले. आशिष यांना पण पाहतोय, मागे फिल्डर बॅकअप करतात. डीप स्क्वेअर लेगचे ओमकार मिळत असताना एक धाव सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 46 माफ करा. ओमकार पाटील आमचे युवा समालोचक कोळेगावच्या यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक कोळेगावला. बॉलर्स बॅक जावे मिड ऑनला चेस करून बॉल चालला मागे साइड स्क्रीन समोर. 2 फिल्डर 1 बॉल. चांगली फिल्डिंग. आता फिल्डिंग चांगली होते पण धावा कमी आहेत त्यांच्याकडे. 2 षटकांमध्ये अटॅकिंग बॅटिंग केली. यावेळेला थोडासा सावध पवित्र आहे. मागच्या 3 बॉलवरती, मागच्या 4 बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. 2 सिंगल 1 डबल. स्कोर मोज ऑन 48. स्टील रिक्वायर्ड 10 धावांची गरज. 14 बॉल 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. दिशा लाईन पाहावे लागेल अंपायर्सला. योग्य शॉट सिलेक्शन होतं पण थोडासा लाईन पासून लांब गेला आकाश, अन्यथा फाईन खेळला असता. फार बॅकवर्ड स्क्वेअर लेग आत आहे तिथून पूर्णपणे डीप फाईन लेग पर्यंत. डीप फाईन लेग काय तर पूर्णपणे डिपिश किंवा पॉईंट पर्यंत बिहाइंड द विकेट एरिया खाली आहे. 49 9 धावांची गरज. खराब बॉल फुल लेंथ. इट्स अ बीमर. थेट तो विकेट कीपर कडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालेला आहे. आता ऋषी धावतोय. 2 धावा एक्स्ट्रा कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हरथ्रो नो बॉल. येस. सो 3 धावा टोटल आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 52. 52 या आकड्यावरती सध्याचं धाव फलक फ्री टॉन. 1 साइडेड मॅच. 57 धावा बनवून गोलंदाजांना जो मार पडला त्यामुळे या मॅच मध्ये कोळेगावचे प्रेक्षक फार नाराज असतील. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा सहजरित्या मिळतात. 2 धावांच्या साहाय्याने थ्रोही खराब आहे. पहा आता सर्व काही फिरलंय. थर्डचा कॉल पाहता पाहता कोळेगावच्या फिल्डरचं बॉडी लँग्वेज सांगून देते. ओव्हरथ्रो येत आहेत, नो बॉल येत आहेत, धावा मिळत आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 55 वरती. फक्त 3 धावांची गरज. काटे आणि साबेगाव रेडी राहा पण प्लीज. आजचा अंतिम दिवस आहे. 9 मॅचेस आहेत आपल्या या स्पर्धेमधल्या आजच्या दिवसामध्ये. लॉफ केलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. विजयाचा षटकार ऋषी मात्रेचा बॅटमधून. अभिनंदन. 58 ला ओपनिंग पेअरने चेस केलं. 10 विकेट्स राखून 12 बॉल राखून या धावा चेस केलेल्या आहेत देसाई संघाने. रियांश 11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
हार्डलक टीम कोळेगाव. बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजांना मार पडला. बबलूच्या 24, सौरभच्या 20 आणि निहालच्या उर्वरित ज्या काही धावा होत्या त्या त्याच्या अगेन्स्ट आल्या. फार लवकर मॅच फिनिश झाली, त्याचं कारण गोलंदाजांनी संघर्षच केला नाही आणि या धावा चेस झालेल्या आहेत. मॅच समरी स्क्रीनवरती आहे. देसाई वॉन बाय 10 विकेट्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात. दहा बॉल 32 धावसंख्येची जबरदस्त इनिंग ज्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. प्रमोदजी म्हात्रे यांचे सुपुत्र ऋषी म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. नामवंत खेळाडू भोपरचे आपले प्रवीण दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, 500चं ऋषी म्हात्रे यांना. प्रवीण पाटील, प्रमोद म्हात्रे सर्व लेजेंड आहेत कल्याण डोंबिवली क्रिकेटचे. ऋषी पारितोषिक घेण्यासाठी या सामनावीर ते डेडिकेट करतात. आपण दक्षला इन्व्हाइट करूया. दक्ष, आपण 4 धावा आणि 3 विकेट काढले होते दक्षने एका षटकामध्ये. अपकमिंग यंग टॅलेंट आहे दक्ष देसाईचे, सो आपण त्यांना सामनावीर देऊ. काटे आणि साबे